तर तुम्ही बघू शकता आपल्याला कंपनी देण्यासाठी कोण आलेलं आहे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अंधारामध्ये सर्वजण रस्ता शोधत हळूहळू निघत आहेत। हे बघा पूर्ण अंधारच अंधार आहे, काही दिसत नाही पुढचा, सगळे एकमेकाला सहाय्य करून पुढे जात आहेत। चल रस्ता बरोबर। हे बघा कुठची आले तर तुम्ही बघू शकता ही कोंगाडी माणसं कंच्या देशाची कंच्या वाडीची आल्या, मला काय कळलं नाही। जर तुम्हाला ही भाषा कळली असेल तर तुम्ही समजून घ्या। वीर दौडले सात रात मराठे, वीर दौडले सात सरदार सरसावून उठले शेले, रीतीमीत टाकले काय पेलले भाले, उजळले धुळीचे मेघ सात गनिमात, उजळले धुळीचे मेघ सात दर्यात, वेडात मराठे वीर दौडले सात। तर मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा माझ्या भन्नाट अशा ब्लॉग मध्ये। मी तुमचा ट्रॅव्हल पार्टनर निखिल पिसेकर। तर हा आपला व्हिडिओचा तिसरा आणि फायनल पार्ट असणार आहे। मी तुम्हाला ते भीमाशंकराचा म्हणजे शंकराचे जे मंदिर आणि ज्योतिर्लिंग असेल मी तुम्हाला त्याचं दर्शन घडवणार। बघू शकता तर इकडे बघू शकता तुम्ही, इकडे आपली समीक्षा सगळ्यांना चकली वाटत आहे। मामाने आणले चकली, तर आपण चकलीचा स्वाद घेऊया। मामाने दिल्या तर आपल्याला चकल्या, आपने ऐसा क्यों किया? हम जाने के बाद खाऊं नहीं करा। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता फायनली आता आम्ही पोचलो आहोत आणि हे जे आहे हे आपल्या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि आता तुम्हाला मी दाखवतो। हे आहे मुख्य प्रवेशद्वार। इथे पहिले अशी मोठी कमान होती पण ती आता काही रिन्युएशन चालू होती त्याच्यामुळे तोडली असावी। तशी असं नाव होता मोठा भीमाशंकर। मी पहिल्यांदा आलोय। हा आपला राजदादा पहिल्यांदा आलेला आहे। पहिल्यांदा मस्त एकदम भारी वाटते। आता आपलं काय बोलतात त्याला, आमची सगळी टीम मेंबर्स आम्हाला टाकून गेली पुढे, त्यांना शोधायचे। आता आम्ही थोडा डाटा ट्रान्सफर करत होतो मोबाईलचा, कारण आयफोनचा माहिती ना स्टोरेज कसा फुल होतो सारखा सारखा, त्यासाठी आता त्यांना शोधतो आम्ही आणि चप्पल सुद्धा काढायची काय ती दाखवतो तुम्हाला। तर तुम्ही बनवून राहा आपल्या ब्लॉग मध्ये। आपण थोड्याच वेळामध्ये आता आपण जे शिवलिंग आहे त्याचं आपण दर्शन घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता सॅटर्डे संडे विकेंड असल्या कारणामुळे खूप गर्दी आहे, खूप म्हणजे एवढी पण बोलता येणार नाही, कारण की आम्ही आता श्रावण संपल्यावरती आलोय। दरवर्षी आम्ही श्रावणामध्ये येतो तेव्हा कसं असतं एवढी गर्दी असते का चालायला जागा नसते आणि दर्शन भेटत नाही। दरवर्षी मुख्य दर्शन घेऊन घरी रिटर्न येतो। श्रावणाचं मला माहिती नव्हतं, म्हणजे पहिल्यांदा आलोय तरी पण मला गर्दी वाटते, पण श्रावणात येऊ तेव्हा माहिती नाही किती गर्दी असेल, पण आपण पुढच्या वर्षी नक्की येऊ। श्रावणामध्ये आला ना तुला काय ठेवला जागा नाही असं शोधायला लागतो, एवढी नुसती फक्त डोकीत दिसतात लास्ट ठेवायला जागा नसती चालेल, ब्लॉग बनत राहिलं पाहिजे, दांडीवरती करून ब्लॉग बनवू पाहिजे काय इश्यू नाही। तर आपण काकांकडून ओटीने नारळ श्रीफळ आणि फुलं घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता खूप मोठी लाईन लागलेली आहे आणि आता आपण लाईनी जाणार आहोत। तुम्ही बघू शकता आपली सर्व मंडळी लाईनीमध्ये उभी आहेत। ही बघा खूप मोठी लाईन आहे। आज सॅटर्डे संडे विकेंड असल्यामुळे सगळे दर्शनासाठी आलेले आहेत। मला तर वाटतंय 15 ते 20 मिनिटं लागतील दर्शनासाठी किंवा जास्तीत जास्त अर्धा तास। लॉकडाऊन नंतर प्रथमच आता आम्ही मंदिरात जाण्यासाठी लाईन लावलेली आहे, कारण की दरवर्षी एवढी गर्दी असते तेव्हा लाईनीत उभारणार तेव्हा आम्ही डायरेक्ट दर्शन घेतो आणि जातो।
इकडे सगळे दर्शनाला लाईन लावले आणि याचा हे बघा कुठची आले तर तुम्ही बघू शकता ही कोंगाडी माणसं कंच्या देशाची कंच्या वाडीची आल्या मला काय कळलं नाही जर तुम्हाला ही भाषा कळली असेल तर तुम्ही समजून घ्या मित्रांनो. आता जवळ जवळ पाऊसदार झालेला आहे पण अजून आम्ही काय जास्त पण पुढे गेलेलो नाहीये. आज खूप गर्दी आहे तर तुम्ही बघू शकता ही खूप गर्दी आहे आणि अजून पण मंदिर जो आहे तो कुठे गेला धुका आलाय त्याच्यामुळे दिसत नाही. तरी आम्हाला जवळपास अजून 1 ते 1.5 तास लागण्याची शक्यता वर्तवता येते. मित्रांनो तुम्ही बघू शकता गप्पा जरा निसा वांगाड भरलाय. मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो माकड आहे बघा अख्खा मका घेऊन बसलाय झाडावरती किती उंच आहे बघा. सो फायनली मित्रांनो आता आम्ही 1.5 तास लाईनीत थांबलो पण लाईन काय हलत नाही त्याच्यामुळे आमची सगळी जी वरिष्ठ मंडळी आहेत ती कंटाळली आणि आता एक फायनल डिसिजन झाला की आता मुखदर्शन घ्यायचा आणि टकाट जेवण वगैरे घरी निघायचं. तर तुम्ही बघू शकता ही आपली वरिष्ठ मंडळी 120च्या स्पीडनी सगळी निघाली आहेत. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि त्याच्या समोरच्या बाजूला मंदिरावरती पवनपुत्र हनुमान यांची छोटी मूर्ती तुम्ही बघू शकता. सॅटर्डे संडे असल्या कारणामुळे खूप गर्दी आहे खूप भाविकांची गर्दी झालेली आहे आणि हे आहे मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे आणि हे बघू शकता हे त्यावरील नक्षीकाम तर आता आम्ही जे मुखदर्शनाची लाईन आहे त्या लाईनीमध्ये उभे राहिलेलो आहोत. अरे अरे नमो पार्वती पते महादेव. फोटो काढू. फायनली आता आम्ही सर्वांनी मुखदर्शन केलेलं आहे खूप छान वाटलं बरं वाटलं आणि आता आम्ही सर्वजण इकडे फोटोशूट अर्थातच एक ग्रुप फोटो वगैरे घेऊ मंदिराच्या अगदी समोरच. तर तुम्ही बघू शकता मंदिराच्या दुसऱ्या बाजूलाच भगवान श्रीकृष्ण यांच्या कोरीव अशी मूर्ती आहे. मंदिराच्या अगदी समोरच आपल्याला इकडे श्रीरामाचे मंदिर पाहायला मिळते. मंदिराच्या अगदी समोरच आपल्याला हे जे पाण्याचे कुंड पाहायला मिळतं. इथूनच भीमा नदीचे उगम स्थान आहे आणि हेच कुंड पुढे तुम्हाला मी पुढे व्हिडिओ दाखवणार आहे. त्याच्यातून आपल्याला जे प्रवाह दिसतो तिकडून तो प्रवाह वाहतो. चप्पल आणला ना. जय श्रीकृष्ण राधा कृष्ण. जर तुम्हाला काही आयुर्वेदिक औषधं हवी असतील तर इकडे खूप चांगल्या प्रकारे मिळून जातात. मंदिराच्या अगदी वरच्या बाजूने इकडे खालती येताच आपल्याला हे जे असं ओवळासारखं दिसतंय ते आहे भीमा नदीचे उगमस्थान आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं दृश्य आहे. मंदिराच्या
सभोवताली एकदम असा दुकट ढगाळ वातावरण झालेलं आहे. क्या बोलते तर तुम्ही बघू शकता स्टॉलवरती खूप सुंदर अशा प्रकारचे डॉल्स लावलेले आहेत. खूप भारी भारी डॉल आहेत. मला घेऊन देतो का? नाही घेऊन देऊ शकत, सॉरी. स्टॉल अगदी गजबजून भरलेले आहेत. खूप सुंदर सुंदर असे वस्तू आहेत घेण्यासारख्या, पण त्या मी नाही घेऊ शकत. मला पण वाटतं अशा सुंदर सुंदर वस्तू घ्याव्या, पण घ्यायच्या कोणासाठी? यांना कोण घेतो शकता. असं वाटेल की आपण साक्षात केदारनाथला आलेलो आहेत. अशा पालख्या उचलायला लावलेल्या आहेत. तर मित्रांनो, आता आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे. आता आम्ही सर्वजण डबा वगैरे खाणार आहोत. आता आम्ही बाहेर आलेलो आहे. एक चांगली जागा वगैरे बघू आणि तिथे आम्ही सर्वजण, जसं आपण ट्रिपला वगैरे जातो सगळे गोल करून एकामेकाचे टिफिन डबा वगैरे खातो, तसं आम्ही खाणार आहोत. खूप मजा येणार आहे. धुक्याचा पाऊस आहे. प्रसाद खाण्यासाठी बघा किती गर्दी झाली. सूरजनी एकट्याने प्रसाद घेतलाय, नाही तशी सगळी गोलका घातलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये मी पण आहे प्रसाद घ्यायला. अरे अर महादेव. तर आता आम्ही सर्वजण निघालो आहोत. आता एका जागी सर्वजण चांगली जागा बघू आणि तिथे आम्ही जेवणाची सोय, जे डबे आणले ते तिथे सगळे बसू आणि असतं की छान असं जेवण करू आणि टकाट घरी जायला निघू. परत निघताना आता टेमटेम पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळं तुम्ही बघू शकता मम्मीने किती मोठी ताडपत्री घेतलेली आहे डोक्यावरती. एवढा मोठी ताडपत्री घेतले का ती नाही भिजणार आणि आम्ही पण सगळी जण नाही भिजणार. एवढा मोठे ताडपत्री घेतले डोक्यावरती. पण आमचे नशीब एवढे चांगले आहेत का तुम्ही बघू शकता. फायनली आपल्याला एकदम भारी अशी जागा भेटलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपली सगळी मंडळी जेवायला बसलेली आहेत. तिकडे एक गोल आहे, इकडे एक गोल आहे आणि सगळेजण एकामेकाचा डबा वाटून घेत आहे. तर मित्रांनो, खूप भूक लागली आम्हाला सगळ्यांना. तर या तुम्ही पण जेवायला. खूप एकदम छान झालेलं आहे जेवण आणि असा गोल करून जेवण्यात खूप मजा आहे वेगळीच. हे बघा, एक भाजी, दोन भाजी, तीन भाज्या, नुसत्या भाज्याच भाज्या. एवढी व्हरायटी आहे काय सांगू तुम्हाला. भाजी ती भाजी आहे. हॉटेलमध्ये जायची गरज. हॉटेलमध्ये गेले आपण एक दोन मागू शकतो, पण इकडे बघू शकता इकडे 5-6 भाज्या आहेत एकदाच. फुल मजा. तर तुम्ही बघू शकता आपल्याला कंपनी देण्यासाठी कोण आलेलं आहे. सूरजचा प्रसाद नेलेला आहे. बघू शकता तुम्ही, आपला प्रसाद होता तो नेलेला आहे. बरं मी बघा किती खाल्लाय. तसं काय याला गालपे आले आहेत, त्यांनी एवढा गालामध्ये कोंबून कोंबून भरलाय. तर आज दादा त्याला चपाती खायला देत आहे. तू फेक ना, त्याच्या अंगात होईल खायला घ्यायला. बघा आधीच एवढे गाल भरलेले आहेत, आता अजून चपून चपून डबल का. आणि अशा प्रकारे आमच्या सर्वांचं आता जेवण करून झालेलं आहे. इथे साफसफाई वगैरे करू, थोडी विश्रांती घेऊ आणि घरी जायला पडते.
तर अशा प्रकारे आम्ही सर्वांनी डबा वगैरे खाल्ला आणि या कुत्र्यांना देखील बिस्किटं वगैरे खायला घातली आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. खूप मजा आली, खूप मजा केली आणि आता परतीच्या प्रवासातही खूप मजा करू. हे बघा आता घरी जायला निघालो तरी पण यांचा फोटोशूट काय खपत नाही. नुसती वायतावाडी आणले. तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगावला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. हाती नंगी तलवार ओ न राजा कृष्ण वरस्वार. हर हर करी दरी कपारी हो उदळल्या राजाच्या फौजा. तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, गावला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. वीर दौडले सात रात मराठे, वीर दौडले सात. सरदार सरसावून उठले शेले, रीतीमीत टाकले काय पेलले भाले. उजळले धुळीचे मेघ सात गनिमात, उजळले धुळीचे मेघ सात दर्यात. वेडात मराठे, वीर दौडले सात. मित्रांनो तुम्ही बघू शकता अर्धवट उतार केल्यानंतर आपल्याला हे पदरगडावरील सुंदर असं दृश्य दिसत आहे. हा समोरील पदरगड तो टेळणी किल्ला म्हणून बांधण्यात आला होता आणि हे बघा हे समोरील दृश्य एकदम मनमोहक आणि खूप सुंदर आहे. ढग जणू आता पुन्हा वरती जायला निघालेले आहेत. आता थंडगार असा सरबत आम्ही पियत होता. आजीने आपल्याला एकदम छान छान सरबत बनवून दिलेला आहे. तुम्ही बघू शकता न्यायचे एनर्जी ड्रिंक सगळे पित आहे. लेमन टी आणि इकडे आहे नॅचरल हिलिंग पॉवर इज इक्वल टू लेमन सरबत. इकडे पण लिंबू सरबत पिते. चीयर्स. ह्यो लेमन टी पितोय. हा तर मित्रांनो आता अंधार पडायला सुरुवात झालेली आहे. आता घड्याळात वाजले आहेत 6:45 आणि अंधार पडतोय आणि धुकाई खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे आणि आम्हाला एवढा अंदाज नव्हता की एवढा लेट होणार. आम्ही बॅटऱ्या वगैरे काय आणल्या नाही. मी आणली पण आम्ही पूर्ण टीम मिळून एक एक पाऊल पुढे टाकत आम्ही पोहोचू. तर हे बघा मध्येच पचकलेले आहेत. हे बघा तरी पण मी तुम्हाला दाखवतो. हे आहे आपली टीम. 4-5 जण पुढे गेलेले आहेत आणि 4-5 जण जे वरिष्ठ आहेत ते पण आता जवळपास येतीलच. जास्त अंतर नाहीये. तरी पण आम्ही लवकरात लवकर उतरण्याचा प्रयत्न करू कारण की खूप वेळ झालाय आणि नंतरचा प्रवासही खूप मोठा असणार आहे. आपली जी उर्वरित मागे राहिलेली मंडळी होती तेही आता आलेले आहेत. 1, 2 आणि मागे अजून आहे. धुका खूप मोठ्या प्रमाणात असल्या कारणामुळे आपल्याला ते दिसत नाहीयेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अंधारामध्ये सर्वजण रस्ता शोधत हळूहळू निघत आहेत. हे बघा पूर्ण अंधारच अंधार आहे. काहीच दिसत नाही पुढचा. सगळे एकमेकाला सहाय्य करून पुढे जात आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण पुन्हा एकदा गणेश घाटापर्यंत पोहोचलो आहोत. जिकडे तिकडे अंधारच आहेत. सगळे मोबाईलच्या बॅटरीवरती चालत आहेत आणि पाऊस पण
खूप जोरात आलेला आहे आणि माझा रेनकोट आहे तो मी गाडीमध्ये ठेवला. भिजण्याच्या तयारीतच आलो पण जाता जाता पाऊस लागला. पूर्ण ट्रेन पाऊस नाही पडला, त्याला वाटलं का आता मस्त रेनकोट तिकडे जाईल, पण आता शेवटच्या सेकंदाला पाऊस पडलाय तेव्हा आता त्याला काही करूच नाही शकत. आता बघूया. तर मित्रांनो धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. तर मित्रांनो आता हा आपण ब्लॉग इथे समाप्त करत आहोत कारण की आता अंधार पडत चाललेला आहे. तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन नक्की दाबा, जेणेकरून यापुढील जे ब्लॉग येतील ते तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत बाय बाय. पुन्हा भेटूया नवीन अशा ब्लॉगमध्ये आणि नवीन अशा ॲडव्हेंचरमध्ये. जय श्रीराम.